हेल्थबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या मानसिकतेवरतीच तुमची हेल्थ डिपेंड असते आणि मानसिकता यावेळी खूप जास्त प्रसन्न असणार आहे, खुश असणार आहे आणि जेवढं खुश राहताल तेवढं तुम्हाला हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसतील. स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या विचार तुमचे असले की हेल्थ आपोआप तुम्हाला खूप जास्त बेटर झालेली दिसेल. तुम्हाला ना मून वॉक करायचं किंवा मूनमध्ये बसून ध्यान करणं, ह्या गोष्टी मून लाईटमध्ये बसून ह्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील मेंटली, इमोशनली बॅलन्स होण्यासाठी. एक हाय व्हायब्रेशन, एक हाय एनर्जी स्वतःमध्ये फील करताल तुम्ही ह्या वर्षी आणि त्याच्यामुळे ना कंटिन्युअसली थोडंसं एन्झायटी वगैरे झाली तरी पण तुम्ही खूप पटकन त्याच्यावरती कोपअप करताल आणि लगेच आपल्या कामाला लागताल असं आपण म्हणू शकतो. हे वर्ष तुमच्यासाठी ना फ्युलचं काम करतंय. यू फील चार्ज ऑलवेज, म्हणजे हे वर्ष पूर्ण तुम्हाला ना चार्ज करण्यासाठी चाललंय असं समजा. सो ओव्हरऑल हेल्थ वाईज पण ॲक्टिव्ह जेवढे जास्त राहताल तेवढं जास्त तुमच्यासाठी चांगलं आहे. सकाळी लवकर उठणं इज मस्ट आहे ना तुमच्यासाठी. सूर्याला पाणी वगैरे द्या, ओम सूर्याय नमाचा जाप करा आणि मून लाईटमध्ये बसून तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. मून वॉक करायला सुरू करा. आठवड्यातून नसेल रोज पॉसिबल तर ॲटलिस्ट 2 वेळा 3 वेळा, बट इट विल हेल्प यू खूप जास्त. तुम्ही ना तुमच्या शरीराला ह्या वर्षी खूप जास्त सवयी लावू शकता, काही सवयी बदलू शकता आणि रुटीन सुरू करू शकता आणि तुमचं शरीर तुम्हाला खूप चांगला साथ देईल. फक्त रात्री जागणं बंद करा. म्हणजे ह्या लोकांना सवय असते रात्रभर जागणं. ह्या गोष्टी कमी केल्या की हेल्थ खूप चांगली राहणार आहे यावर्षी तुमची.